घरी दिवे लागले. इतकं सगळं काम, इतक्या सगळ्या विद्यार्थ्यांना शिकवणं हे सगळं चालू असतं, पण त्याच्या बरोबरीने अनेक उपक्रम चालू असतात. म्हणजे विशेषतः अटल बिहारी वाजपेयींच्या कविता हा तर एक माइलस्टोन होता तुमच्या संपूर्ण आयुष्यातला. तो सगळा अनुभव आज पुन्हा एकदा आठवतोय. खूप छान अनुभव होता. हं, ज्या अटलजींविषयी अगदी बालपणापासून संपूर्ण आमच्या कुटुंबियांना आदर वाटत होता, त्या अटलजींना प्रत्यक्ष पाहणं, हं, हं. त्यांच्या कविता वाचणं, बरोबर. अभ्यासणं हा खूप आनंदाचा भाग होता. हं, आणि जेव्हा मी अटलजींना त्यांच्या कविता पहिल्यांदा ऐकवल्या हं, हं. तेव्हा त्यांचा त्याच्यावरती विश्वासच बसेना. मेरी कविता तो कोई गा नहीं सकता बरं, क्योंकि मैंने वो मुखछन में लिखी. बरं. त्यानंतर मी जेव्हा त्यांना प्रत्यक्ष समोर असं बसून त्यांची ऐकवली. स्वरबद्ध केलेली कविता ऐकवली तेव्हा इतकं तल्लीनतेने, प्रसन्न मनाने त्याने त्या कविता ऐकल्या. हं. उभं राहून टाळ्या वाजवून म्हणाले, वा. ये तालियां मेरी कविता के लिए नहीं बल्कि आपके सुरों के लिए है. बरं. अशी दाद दिल्यानंतर आमचे प्रायोजक आणि ज्यांची मी मानसकन्या आहे ते बाबा दत्तात, त्यांनी त्यांना सीडी करण्याविषयी या त्यांच्या सगळ्या कवितांची विचारलं. अगर यही लड़की गाएगी तो ही मेरी अनुमती है. बरं. असं म्हटल्यानंतर तुम्ही अगदी थेट त्यांच्यासारखं बोलताय. हं. आणि मग ती सीडी बनली. हा, पण त्यावेळेला ते पंतप्रधान नव्हते, केवळ एक खासदार होते. बर. 31 डिसेंबर 97ला आम्ही 8 गाणी त्यांची रेकॉर्ड केली. हं. आणि योगायोग असा की जानेवारी फेब्रुवारीत इलेक्शन्स अनाऊन्स झाल्या आणि ते पंतप्रधान झाले. वा. आणि एक चांगला योग जुळून आला. मला वाटतं त्यातली एखादी कविता अगदी 2 ओळी. चहा पिता पिता. न मैं चुप हूँ न गाता हूँ, न मैं चुप हूँ न गाता हूँ, हिमानी झील के तट पर अकेला गुनगुनाता हूँ. न मैं चुप हूँ न गाता हूँ, न मैं चुप हूँ न गाता हूँ. वा, खूप छान. बाबा आमटेंवर तुम्ही काही रचना केलेल्या आहेत. बाबांच्या कविता ह्या मी आनंदवनातच ऐकल्या. हं. आणि त्यांच्या विचारांनी तर मी आणि माझे पती सुनील आम्ही दोघेही भारावून तर गेलोच होतो. हं. त्यांची एक कविता, शृंखला पायी असू दे मी गतीचे गीत गाई, शृंखला पायी असू दे मी गतीचे गीत गाई, दुःख उधळायास आता आसमांना वेळ नाही, दुःख उधळायास आता आसमांना वेळ नाही. ओसाडोशात गेले पापण्यांचे रिक्त प्याले, मीच या वेडावणाऱ्या माझ्या छायेस भ्याले, भोवती होते घृणेचे ते थवे घोंघावणारे, संपले होते निवारे बंद होती सर्वदारे. खरं तर तुम्ही नेहमीच चांगल्या कवितेच्या शोधात असता. आणि यात उत्तर, सॉरी इंटरप्ट करते, हं. पण आपण अगदी आपली छोटी छोटी दुःख सुद्धा अगदी कुरवाळत बसलेले खरंय, असतो. खरंय. परंतु बाबांनी सांगितलेलं आहे की ही दुःख न कुरवाळता चला कामाला लागा, वा. दुःख उधाळाय असं आता आसवांना वेळ नाही. बरोबर आहे. म्हणूनच मी म्हटलं की चांगली कविता आणि त्या चांगल्या कवितेच्या शोधात तुम्ही नेहमी असता. आत्तापर्यंत सगळ्या कविता ज्या ज्या तुम्ही चाली दिल्यात किंवा तुम्ही गायल्यात त्या सगळ्या उत्तम कविता आहेत. आणि प्रत्यक्ष कुसुमाग्रजांनी स्वरचंद्रिका ही पदवी तुम्हाला दिली, त्यावेळेचा प्रसंग आज पुन्हा एकदा आठवावा असं वाटला तर कसा कसा डोळ्यासमोर येईल तो? रंगबावरा श्रावणच्या कविता जेव्हा रेकॉर्ड केल्या, हं. इंदिरा संत, कुसुमाग्रज, शंकररामाणी आणि मी, सुनील आणि दातार काका आम्ही त्यांना जेव्हा ऐकवायला गेलो, गाडीत बसून मस्त डेकवरती त्यांनी त्या सगळ्या कविता अच्छा, ऐकल्या बरं. आणि खुश होऊन म्हणाले की मी आज खूप आनंदात आहे.
कारण इंदिराबाईंच्या या सगळ्या कविता, शंकरामणींच्या या कविता बरोबर. या स्वरूपात रसिकांसमोर येणं हं. हा माझ्यासाठी खूप आनंदाचा भाग आहे. वा. केवळ पुस्तकात न राहता त्या स्वरबद्ध करून रसिकांच्या हृदयापर्यंत पद्मजाने जो काही पोचवण्याचा घाट घेतलेला आहे, आणि ह्या आनंदापायी मी स्वरचंद्रिका असं वा. आणि तिला मला- संबोधतो. वा वा. आणि तुम्ही ते सार्थही करून दाखवलं. कारण केवळ म्हटलात ना की चंद्रिका, प्रकाश हा सगळीकडे पसरतात चांदण्या, अरे वा. तसा तुम्ही हा प्रकाश, स्वरांचा प्रकाश जो आहे तो सगळीकडे पसरताय आणि तितके विद्यार्थी तयार करताय. कांसेन आणि तानसेन दोन्ही तयार करण्याचा प्रयत्न करते. कारण मला पंडित जसराजजी, पंडित रामनारायणजी आणि पंडित हृदयनाथजींसारखे एवढे मोठे दिग्गज गुरु लाभले, आणि त्यांनी जे काही संगीताचं माझ्याकडे धन दिलेलं आहे ते मी पुढे द्यायचा प्रयत्न करते. आणि मला वाटतं तुमचे विद्यार्थीही आलेत, तेव्हा त्यांची खोटी न करता मला असं वाटतं तुम्ही त्यांना शिकवा, आणि नंतर आपण उरलेल्या गप्पा ज्या आहेत त्या नंतर नक्कीच गप्पा मारू. मंगलचरणा गजानना, मंगलचरणा गजानना, मंगलचरणा गजानना, मंगलचरणा गजानना, गजवदना गजवदना, गजवदना शुभानना, गजवदना शुभानना, गजवदना शुभानना, गजवदना शुभानना, मंगलचरणा गजानना, मंगलचरणा गजानना, मंगलचरणा गजानना, मंगलचरणा गजानना. सकाळी उठल्यानंतर आपला आवाज बसलेला असतो, आणि भैरव हा सकाळचा राग आहे. त्यातूनही त्याची जाती संपूर्ण म्हणजे वरती जात असताना असेंडिंग आणि डिसेंडिंग दोन्ही वेळेला आरोहा अवरोहामध्ये 7-7 सूर असतात. त्यामुळे कम्प्लीट राग आहे, मोठा राग आहे आणि छोटा नाही आहे राग. त्यामुळे हा राग मी सकाळी घेते. मंगलचरणा गजानना, मंगलचरणा गजानना, मंगलचरणा गजानना. पद्मजाताई, इतके विद्यार्थी आहेत तुमचे, इतका चाहता वर्ग आहे तुमचा. मला वाटतं देशात परदेशात सगळीकडे चाहते तुमचे आहेत आणि भेटत असतील वारंवार तुम्हाला. हो, अगदी कुठेही गेलं तरी भेटतात. खूप आनंद होतो भेटायला. बरोबर. अगदी शिवाजी पार्कला वॉकला गेलं तरी अगदी पावलागणिक कोण ना कोणतरी भेटतं. बरोबर. पण मला आनंद होतो. वा. बेल वाजली. अशाच एक चाहतीला बोलावलंय. अच्छा. हा. अरे बेल वाजली पण दरवाजा उघडा आहे. येता का आतमध्ये? पुणे. हा, तुम्हीच आहात का? या 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 या. या. नमस्कार नमस्कार. वेलकम वेलकम. पद्मा दिवाणे या तुमच्या खूप मोठ्या फॅन आहेत. वा वा पद्मताई,
वेलकम. खूप छान वाटलं तुम्ही आलात. हो, माझी खूप इच्छा होती तुम्हाला एकदा भेटावं आणि तुमच्या गाण्यांची चाहती आहे, तुमची पण चाहती आहे मी. पण आज हा योग आला आपल्या भेटीचा. खूप तर छान. मला असं विचारायचं आहे की तुमची सगळी गाणी छान आहेत, म्हणजे प्रत्येक गाणं मला आवडतं, पण त्यातही थोडीशी आपली डावी उजवी बाजू असते. तर मला तुमचं दिवे लागले रे दिवे लागले हे गाणं खूप आवडतं अरे. आणि मी दिवसात ना निदान 2-3दा तरी ते गाणं ऐकतेच. क्या बात आहे. त्याच्याशिवाय माझा दिवस काही तो बरा जात नाही. तर तुम्ही एकतर त्या गाण्याच्या 2 ओळी गाऊन दाखवायला पाहिजेत माझ्यासाठी. जरूर. अगदी. दिवे लागले रे, दिवे लागले रे, दिवे लागले रे, दिवे लागले, तमाच्या तळाशी दिवे लागले, दिठींच्या दिशा खोलते जाळताना, दिठींच्या दिशा खोलते जाळताना, कुणी जागले रे, कुणी जागले, दिवे लागले रे, दिवे लागले रे, कुणी जागले रे, कुणी जागले, उषा सुप्त ओठात थांबले, उषा सुप्त ओठात थांबले. खूप छान, इतकं बरं वाटलं ना, म्हणजे प्रत्यक्ष तुमच्या बाजूला बसून हे गाणं ऐकण्यात खरंच. अरे. आणि एक नेहमी माझ्या मनात एक प्रश्न उभा राहतो की पूर्वीचे जे गायक होते त्यांची अनेक रागदारीवर ते गायचे, तर आत्ता असं मला असं वाटतं की आताही तेच राग आहेत किंवा तुम्ही सगळे गायक गाता. तर पूर्वीचं जे आपण म्हणतो की मेघ मल्हार गायल्यावर पाऊस पडायचा, विजा जमायचा, तसं असं काही तुम्हाला असं वाटतं का की कधी अनुभव आलाय की खरं असं काही होऊ शकतं? अनुभव हो अनेकदा आला आहे. रचना संसदमध्ये मला वाटतं एकदा जानेवारीमध्ये शिबिर चालू असताना सगळ्या तिथल्या शिष्यगण मंडळींनी मला कार्यक्रम संपत असताना, शिबिर संपत असताना हां. मेघारे गायची विनंती अरे केली. वा. मेघारे गायले, एक 7-8 मिनिटं गायले आणि मागे काचेतून सगळ्यांना वीज चमकल्याचा आभास झाला. आता तो आभास होता की काही मला आधी कळलं नाही. सगळ्यांचे प्रत्येकाच्या डोळ्यात ती वीज चमकली आणि नंतर चक्क पाऊस पडला. अरे वा. कोणत्याही स्त्रीला एखादं काम करणं सोपं होऊन जातं. आणि सुनील, तुम्ही सुद्धा पॉवर सेक्टरमध्ये एक सिनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करता. हो. म्हणजे तसं बघायला गेलं तर संगीत हे काही तुमचं क्षेत्र नाही, अजिबात नाही. पण पद्मजाताईंना तुमचा जो सपोर्ट आहे तो खूपच छान आहे. त्याच्याबद्दल Thank you. आधी तुमचं अभिनंदन. थँक्यू. पण काय तुम्हाला काय वाटतं त्यांच्या गाण्याबद्दल? लग्नाच्या आधी मी पद्म्याचं गाणं कधीच ऐकलं नव्हतं, कारण मी महाराष्ट्रात नव्हतो, महाराष्ट्राबाहेर होतो 15 वर्ष जवळ बरं. एज्युकेशन आणि जॉबच्याच. आणि त्यामुळे पहिल्यांदा मी जेव्हा इथे आलो आणि बदलून मुंबईत परत आलो आणि तेव्हा आमची ओळख झाली आणि मग मी गाणं ऐकायचा मौका, अँड दॅट वॉज व्हेरी इम्प्रेसिव्ह. खूप चांगली आर्टिस्ट आहे, हे मला सांगायला नको. तिचे गुरु वगैरे आणि शास्त्र, पण आमच्या ज्या सहवासात हे जाणवलं की एक इंटेन्स कलाकार आहे. बरोबर. आणि ह्या तिच्या परफेक्शनच्या धडपडीमध्ये आपणही काहीतरी मदत केली पाहिजे हे जाणवलं. बरं, संगीताचं तुम्ही म्हणलं तसं मी एक कांसेन आहे. लहानपणापासून माझ्या आईमुळे मला कवितेची आवड आहे, संगीत ऐकणं, भरपूर संगीत ऐकलं लहानपणापासून, गझलचा विशेष शौक होता. हो, हो. तर पण सांगीतिक मदत आपल्याला नाही करता आली तरी ऍडमिनिस्ट्रेटिव्हली आणि इतर गोष्टींमध्ये तिला जे काय जमतं. बरं, दुसरं कसं आहे की तिचा एक वेगळा स्वभावाचा भाव म्हणजे तिला फॅमिली बरोबर असलेली जास्त आवडते. त्यामुळे कार्यक्रमाला आम्ही बाहेर गावी गेलो, दौऱ्यावर गेलो तर जिथे जिथे मला शक्य असतं, बरोबर. म्हणजे माझा जॉब सांभाळून, कारण शनिवार रविवारला वीकेंड्सना किंवा असं असेल तर मी बरोबर जाण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे तुम्ही आम्हाला अनेकदा एकत्र बघितलं असेल हो. मानसिक आधार फंक्शन्स. वाटतो. निश्चित निश्चित, बरोबर. तर ते मी जे करू शकतो ते करतो.
त्याच्यानंतर तिचं कॉरेस्पॉन्डन्स मॅनेज करणं हे करणं, अशा गोष्टीत मी तिला मदत केली. पण आर्टिस्ट आणि काय मुळात गुण एखाद्यात असला तर तो लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. आणि तो लग्न झालं, मुलं झाली आणि सांसारिक चक्रव्यूहात अडकून कुठेतरी दबला जाऊ नये, बरोबर. याच्यासाठी ती थोडीशी वा. धडपड. मला वाटतं पद्मजाताई आज सगळ्यांनी म्हणजे सगळ्या घरातल्या नवऱ्यांनी हे ऐकलं पाहिजे. म्हणजे करिअर करणाऱ्या स्त्रीला कोणताच खरं तर अडथळा येणार नाही असं मला वाटतं. आणि माणूस म्हणूनही सुनील खूप ग्रेट आहे. बरोबर, आणि ते लक्षात येतच आहे. पण सुनील, मला तुम्हाला आणखीन एक विचारायचं आहे की त्यांची एक सोशल बाजू आहे, एक सामाजिक बांधिलकी ही त्यांच्या प्रत्येक कृतीतनं दिसते. बरोबर. म्हणजे कमला मेहता अंधशाळेत जाणं असेल किंवा प्लेटलेट डोनेट करतात त्या, बरोबर. तर हा एक सामाजिक दृष्टिकोन सुद्धा तुम्हाला स्वतःला कसा वाटतो? मला त्याचं खूप कौतुक वाटतं, कारण लहानपणापासून आम्ही सुद्धा आनंदवनामध्ये जायचो. बरं. शशी मेहता, उषा मेहता आणि आमच्या आई वडिलांचा हा जो ग्रुप होता, तेव्हापासून आम्हाला आनंदवनामध्ये जाऊन बाबा आमट्यांचा सहवास लाभला. ते कार्य बघायला मिळालं, एक प्रेरणा मिळाली. पद्मजामध्ये जी ओढ आहे ते वाटलं की ते बघितलं की मला खूप बरं वाटतं, खूप मानसिक समाधान मिळतं. अगदी जाता जाता शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. कलावंत म्हणून आम्हाला त्या माहिती आहेत, पत्नी म्हणून त्या कशा आहेत? पत्नी म्हणून पद्मजा म्हणजे प्रत्येक नवरा बायको मध्ये जे होतं ते आमच्या घरी होतं, हे प्रामाणिकपणे मी सांगतो. पण घराची पूर्ण जबाबदारी एक गृहिणी म्हणून इतक्या सुंदर पद्धतीने ती सांभाळते, हे खरंच कौतुकास्पद आहे. कारण करिअर असूनही, बरोबर, आणि त्या बाबतीत मी थोडासा, त्या घरात काम करण्याच्या बाबतीत मी थोडासा टिपिकल इंडियन मेल म्हणतात तसा आहे. म्हणजे फार मी काही घरात काम करत नाही, आणि त्यामुळे पण ती सगळं घराचं सांभाळते, करिअर सांभाळून करते. वेळ पडली तर रात्री 2-2 पर्यंत जागून घरातली पण, आणि स्वच्छतेची प्रचंड आवड असल्यामुळे सगळं काम संपेस्तो. सगळी भांडी धुवून झाली, मनासारखं स्वच्छ झालं, आवरल्याशिवाय ती झोपायला येत नाही. पण हे कौतुकास्पद आहे एक पत्नी म्हणून. आणि तिने माझ्या मुलासाठी खूप केलं, सगळं केलंय. तर ते कायम म्हणजे इट्स काय म्हणतात त्याला, ते मी कधीच विसरू शकणार. आता खऱ्या अर्थाने तुमच्या सहजीवनाची जी काही किल्ली आहे ना ती कळली आम्हाला. पण खरंच पद्मजाताई, मला असं वाटतं खूप कृतार्थ हा क्षण आहे. हा, तुम्हाला काय वाटतं याबद्दल? खरंच भाग्यवान आहे मी. परमेश्वराच्या कृपेने मला सगळी अतिशय चांगली माणसं भेटली. बरोबर आहे. आणि म्हणूनच तुमचं करिअरही खूप छान पद्धतीने होऊ शकलं. एक छान सेलिब्रिटी आणि तिच्याशी आज गप्पा मारता आल्या. पण पद्मजाताई, आज इथून जाताना पुन्हा एकदा तुमचे सूर बरोबर घेऊन जावेत असं मनात आहे. जरूर. काय म्हणाल? नवीनच एक कंपोजिशन केलंय. बरं. बरसे बदरिया सावन बरसे बदरिया सावन सावन बरसे बदरिया सावन की मन भावन की सावन की मन भावन की बरसे बदरिया. पद्मजाताई, आतापर्यंत एक गायिका म्हणून आम्ही तुम्हाला जवळून ओळखलं असं म्हणायला हरकत नाही, पण त्याचबरोबर एक सामाजिक भान सुद्धा तुम्हाला आहे. त्याविषयी थोडंसं सांगा ना. हे मला वाटतं रक्तातनंच आलेलं आहे. आई वडिलांकडनं हे संस्कार आलेत. त्यात बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी करते मी.
संस्कार भारतीची कोकण प्रांताची उपाध्यक्ष आहे. तिथेही थोडंफार चाललेलं आहे काम. नंतर कमला मेहता अंधशाळा, तिथल्या मुलींनाही मी शिकवते. जसं आता तुम्ही स्नेहलचं गाणं ऐकलं, तसंच शिवाजी पार्कला समर्थ व्यायामशाळा, तिथे हजारो मुलं जिथे खेळत असतात अतिशय आनंदाने. त्या समर्थ व्यायामशाळेची मी आजीव सभासद पण आहे आणि विश्वस्तही आहे. तर त्यांच्या मीटिंग्स अटेंड करणं. आत्ता समर्थ व्यायामशाळेची जी जुनी इमारत होती ती पाडून पुन्हा संपूर्ण त्याचं बांधकाम नवीन आता पद्धतीने होतं आहे. बरं. त्यातही आमचा छोटासा खालीचा वाटा आहे, कारण तिथे महापौरांना जाऊन भेटणं, मीटिंग्स घेणं, बरोबर. ही अशी छोटी छोटी खारीच्या नखा एवढा आमचा वाटा असतो. काही ना काहीतरी असं चाललेलं असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही प्लेटलेट डोनेट करता, याविषयी आपल्या श्रोत्यांना, प्रेक्षकांना सांगा. माझा रक्तगट बी पॉझिटिव्ह आहे. हो. त्यामुळे प्रत्येक बाबतीत पॉझिटिव्हली पाहणं हे मला आवडतं. आता प्लेटलेट्सविषयी मला डॉक्टर राजाध्यक्ष हे ब्लड ट्रान्सफ्युजन विभागाचे प्रमुख टाटा हॉस्पिटलचे, त्यांनी मला उद्युक्त केलं आणि त्यांनी असं सांगितलं की तुम्ही जेव्हा ब्लड डोनेट करता तेव्हा एक्स अमाऊंट ऑफ प्लेटलेट्स तुम्ही दुसऱ्याला देता, परंतु या पद्धतीने जर केलं, प्लेटलेट्स डायरेक्टली डोनेट केले, तर ते 8 व्यक्तींना तुम्ही देऊ शकता. 8 × X तुम्ही एवढे देऊ शकता. बरं. तुमच्या हातातून रक्त घेतलं जातं, ते मशीनमध्ये जातं, मशीनमधनं त्यातनं फक्त प्लेटलेट्स वेगळे केले जातात. बरोबर. आणि पुन्हा आपलं स्वतःचंच रक्त आपल्या शरीरात पुन्हा जातं. साधारण 1 ते 1.5 तास अवधी, प्रत्येक व्यक्तिगणिक तो वेळ बदललेला असतो. त्यामुळे मला असं वाटतं की आपण, आपल्याला परमेश्वराने ज्या गोष्टी दिलेल्या आहेत, सूर दिला आहे, तर त्याचाही आपण आनंद द्यावा. रक्तातलं प्लेटलेट्स दिलेले आहेत तर त्याही आपण बरोबर द्याव्यात. वा. कारण दिल्याने वाढते आहे रे. खरं. या प्लेटलेट्स दर 3 दिवसांनी आपल्या शरीरात भरून निघतात, त्याची पुन्हा निर्मिती होत असते. त्यामुळे हे काम साधारण 3 आठवड्यानंतर, दर 3 आठवड्यानंतर किंवा 1 महिन्यानंतर मी जेव्हा जेव्हा इथे मुंबईत असते त्यावेळी मी प्लेटलेट डोनेशन माझ्या फेसबुक फॅन्सना घेऊन जाते. सोनालीसारखी माझी शिष्या किंवा इतर शिष्यगण यांना घेऊन जाते. आणि हे मला खूप आनंद आणि अभिमानही वाटतो की माझा मुलगा आदित्य हाही रेग्युलर प्लेटलेट डोनर आहे आणि तोही त्याच्या मित्रांना घेऊन हे प्लेटलेट्स दान करत असतो. प्लेटलेट दान म्हणजे जीवनदानच आहे, अक्षरशः पुण्याचं काम आहे. खूपच छान. आणि एक वेगळं दान आज तुमच्यामुळे आम्हाला कळलं. न मैं चुप हूँ न गाता हूँ, न मैं चुप हूँ न गाता हूँ, हिमानी झील के तट पर अकेला गुनगुनाता हूँ, न मैं चुप हूँ न गाता हूँ, न मैं चुप हूँ न गाता हूँ.